आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। इतर वेळेस खूप अलिप्त राहतात, अनोळखी माणसासारखं वागतात। मला ना काय करू तेच कळत नाहीये। कधी कधी असं वाटतं मीच कुठेतरी कमी पडते। वहिनी, तुम्ही आधी स्वतःला दोष देणं बंद करा। तुमची काहीच चूक नाहीये यात। हे बघा, बाळ होणं न होणं तुम्ही ह्याला जास्त महत्त्व दिलात ना, तर अशाच काळजीत राहाल, हाच विचार करत राहाल। उलट फक्त बाळाचा विचार न करता तुम्ही एकमेकांच्या नात्याचा विचार करा। हे नातं कसं सुधारता येईल ह्याचा विचार करा। एकमेकांशी बोला, मोकळे व्हा। वहिनी, फक्त बाळ व्हावं म्हणून तुम्ही एकत्र येत असाल ना, तर त्या एकत्र येण्याला काहीच अर्थ नाहीये। तुम्ही आनंदी असाल तर काही होऊ शकतं ना, आणि हे सगळं गरजेचं आहे वहिनी। तुम्ही ना वहिनी एक काम करा, तुमचं मन कोणत्या तरी गोष्टीत गुंतवा। राजकुमार सरांना पण हे सांगावं लागेल। या पुढचं आयुष्य तुम्हाला एकत्र काढायचं आहे। सुख दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात तुम्ही एकत्र असला पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे। वाटल्यास आपण दोघी बोलू राजकुमार सरांची, किंवा योग्य वेळ आली ना तर तुम्ही बोला त्यांच्याशी। सावली, तुझे बोलतेस ते मला सगळं पटतंय। मला फक्त माझं मन मोकळं करायचं होतं। तुझ्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं। थँक्यू। जगन्नाथजी, तुम्हाला चहा? नाही, नको, राहू दे, तू घे, मी आधी तुझी पत्रिका बघतो। सोहम, तुझा विचार चांगला आहे, कल्पना चांगली आहे, पण ही कंपनीची भरभराटही आहे। पण या सगळ्यामध्ये ना तुझ्या बायकोची म्हणजे ताराची तुला काही मदत मिळेल असं नाही वाटत। जगन्नाथजी, तोच तर महत्वाचा मुद्दा आहे ना। मला हेच विचारायचं होतं की माझ्या म्युझिक कंपनीमध्ये ताराची कितपत इन्व्हॉल्वमेंट असेल। सोहम, नाही, तू यांचा सल्ला घ्यायला आलायस, ते देतीलही, पण हे सगळं तुझ्या आईला कळलं तर? हे सगळं माझ्या मॉमला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, मला माहिती आहे। पण तुम्ही काळजी करू नका, माझ्या पत्रिकेत जे काही आहे ते मला क्लिअरली सांगा। जगन्नाथजी, प्लीज। ठीक आहे। तेच काय, तुझ्या हाताला यश आहे, तुझ्या व्यवसायाला भरभराट आहे, पण या सगळ्यामध्ये जी एक गोम आहे ती म्हणजे तुझी बायको। हिची मदत तर तुला मिळणार नाहीच आहे, हे असं स्पष्ट दिसतंय। म्हणजे किमान पक्षी तुझ्या अर्धांगिनीची झाली तर तुला अडचणच होणार आहे फार। पण जगन्नाथजी, याच्यातून काहीतरी मार्ग असेल ना? नाही, काय आहे, आता यानंतर जे काही निर्णय घेशील कंपनीबाबत तू थोडं सांभाळून घे, भावानी पोटी घेऊ नको, कळलं? ठीक आहे जगन्नाथजी, तुमचा आशीर्वाद असू दे। अरे वेड्या, तो नेहमीच असतो। येतो। मग काय वाटतंय? सोहमच्या निर्णयामुळे सावलीसाठी चांगले दिवस येणार, एवढं मात्र नक्की।
तुम्ही जो केक चोरून खायला आलेला तो केक संपलाय. हे बघा वहिनी, हे सगळं मला नाही चालणार. मी नाही खपवून घेणार. मी चोर काय? ही जयंती चोर? मग दाखवतेच की चोरी कशी असते ती. तसं बी एवढ्या मोठ्या घरात केवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी येतात. त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी झाल्या गायब. कुणाला कळणार आहे? कुणाला कळणार आहे? आणि त्या भंगारात जरी विकल्या तरी लई पैसे येतील. दाखवते तसा चोरी काय असते ते. अजून पिशवी असतं तर लई सामान घेता आलं असतं बाई. केवढा छान आहे हात ती. नाही आपण हात तर गोल्ड. कुठे छान आहे? छान नाही. ते पिशवीतलं सामान आहे ना ते छान आहे. एकापेक्षा एक आहे बघ. पिशवीत तर आमच्या घरला लागतं ना ते सगळं सामान आहे आपलं. किडक मुडक. घरचं सामान ते घरातच पाहिजे. बाहेर घेऊन जायचं. कसं सामान? कुठली पिशवी? काय खेडक मिडक काय बोलताय तुम्ही? मला तर काही कळतच नाही माहिती का. म्हणजे घरचं सामान. किडक मुडक माणसांचं किडक मुडक व्हिडिओ. लईच श्रीकामटेकडे आहेत नाही तुम्ही. किडक मुडक वस्तू किडक मुडक जागेवर ठेवायच्या. एक पण किडक मुडक जागा शिल्लक ठेवायची नाही. झालं का? किडक मुडक सामान ठेव. हो. व्हेरी गुड. गुड गर्ल. आता घेतली एक तरी वस्तू घराच्या बाहेर गेली ना तर हा व्हिडिओ आहे प्रोजेक्टरवर लावून तुझी जयंती साजरी करेल. माझी जयंती साजरी करणार काय बोलक्या बावल्या? नाही तुझा आत्मा तुझ्या बाहेर काढला ना नावाची जयंती नाही मी. ओम फट स्वाहा.